इकडे कोणाचं काय कसं काय? इथं 100% सुनेत्राताई पवार निवडून येणार. अजितदादाचं वारं आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाचा संघटित बारामती तालुका. असं आहे का? हा, तर आमचा पक्ष त्यांच्या बाजूनेच आहे, आमची युती आहे. तर 100% दादाचं इथे वर्चस्व आहे मोरगावात, त्याच्यामुळे दादाचं पारडं जड आहे. जड आहे का? दादाचं पण अजून हे झालेलं नाही, सीट फायनल झालेलं नाही. सुनेत्रा राहतील अशी गॅरंटी नाही म्हणतात. अहो, दादाच फायनल आहे, सीट कसं फायनल नाही म्हणता येणार. ते आता वरनं डिक्लेअर करणारच, शेवटी डिक्लेअर झालेलंच आहे. आता टी व्हीला बघितलं आहे मी. हां, झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? आता आम्हाला काय दादाच का? दादाची इकडे हवा आहे म्हणायचं. हा दादाची का बरं दादा? तर हाच कामं केलेली आहेत ना दादांनी काम केलेली. पहिली कामं केलीत सगळे, त्याच्यामुळे दादाच. तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं असं आहे की काम करणाऱ्या विकासाची दृष्टी असणाऱ्या माणसाच्या मागं राहायचं आणि 100% यंग ब्रिगेड आमची दादांच्या पाठीमागं आहे. दादांचं काम, दादांची काम करण्याची वृत्ती, दादांचं डेडिकेशन, दादांची वर्कॅबिलिटी सगळं म्हणजे विषयच नाही. दादांशिवाय महाराष्ट्रात तर म्हणजे दादांशिवाय पर्याय करायचं म्हणल्यावर दादांच्या डबल एखादा कार्यक्षम माणूस बघायला लागेल, मग त्याला मत द्यायला लागेल. दादांच्या डबल काम करणारा, दादांच्यापेक्षा जास्त काम करणारा, ज्याची दादांपेक्षा म्हणजे वर्कॅबिलिटी जास्त आहे, असा महाराष्ट्रात एकही माणूस नाही. त्याच्यामुळं आमची सगळी यंग ब्रिगेड दादांच्या पाठीमागे आहे. असं आहे का? ताईचं काम नाही का सुप्रियाताई? आता ताईंचं कसं आहे, कॅपेबिलिटी जरा थोडीशी कमी आहे ॲज कम्पेअर टू दादा. दादांची म्हणजे काम करण्याची क्षमता म्हणजे एखादं समजा हा रस्ता करायचा आहे, हा रस्ता म्हणजे पुढच्या 50 वर्ष हा रस्ता कसा टिकेल, पुढच्या 50 वर्षात ह्या रस्त्याची किती वर्कॅबिलिटी राहील, हे एवढं म्हणजे दादांचं डेडिकेशन असतं. आता मी आहे आंबीचा, आता आंबीसारखी आमच्या आंबीची लोकसंख्या आहे जवळजवळ, मतदान आहे जवळजवळ 1000, जास्तीत जास्त मतदान पडतं जवळजवळ 800-900. पण आज आमच्या आंबीला जवळजवळ 9-10 कोटीचा पूल टाकला आहे. म्हणजे असं म्हणजे समाज बघून, जनता बघून, मतदान बघून दादा कामं करत नाही.